नमस्कार मित्रांनो, मी कृती केसरे. आजपासून आपण नव्या प्रवासाची सुरुवात करतोय, म्हणजे व्लॉगिंगला. काय मित्र पण सांगत होते, ऑलरेडी आमचा चॅनल होता मित्राचा, पण थोडं धावपळीच्या जीवनात टाईम भेटत नाही त्याला व्लॉगिंग करायला. तर विचार केला की मी सुरू करतो व्लॉगिंग. आणि व्लॉग सुरू करायचं निमित्त म्हणजे ट्रेकिंगला जातच असते, ट्रेकिंगला जातच असतो. तर आपण आज कालदुर्ग फोर्टला आलो आहे. पालघर जिल्ह्यातल्या कालदुर्ग फोर्टला आलो आहे आपण आज. कालदुर्ग फोर्टपासून आपण व्लॉगिंगला सुरुवात करतो आहे. आणि आपला जो नेहमीचा चॅनल आहे त्याच चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ येतील. सोबत राहा. सकाळचे वाजले आहेत 4:45. आता चाललोय वसई स्टेशनला. तुम्हाला पुढे सांगतो कसं जायचं ते. आता पोचलोय पालघरला, पालघर स्टेशनला. वसईवरनं विरार मारली होती. 5:35ची पकडायची होती. 5:35. हा, या अजय कुठे गेला? अजय मुले उशीर झाला आणि 5:35ची पकडायची होती. आता आम्ही पकडली 6:15ची. आणि हा मित्र राहिलेला घरी, त्याला घरचे सोडत नव्हते. पण नंतर आम्ही अचानक 5:35ची सुटली ट्रेन, अचानक बोलवला आणि 6:15ची ट्रेन पकडले. पुढे सांगतो कसं पुढे जायचं ते. आपण कालदुर्गच्या पायथ्याशी पोचलोय. इकडे तुम्ही माकडे बघू शकता. मंकी मॅन माकडे ते भरपूर आहेत. वाघोबा मंदिराच्या इकडे उतरलोय. वाघोबा मंदिराच्या इथे उतरल्यावर इथे झाड दिसेल तुम्हाला. या झाडाच्या इकडून सुरुवात आहे, कारण इकडे डायरेक्ट चढच येते. बाकी इकडे काय आहे नाही, खून बिन असं एवढं काय केले नाही की आपण कुठल्या बाजून जाऊ शकतो. हेच इथून हा हायवे आहे. हायवेपासून तुम्ही तिथे हा वाघोबा मंदिर आहे, तिथूनच तुम्हाला इथून वरती चढायला आहे. हे बघा मित्रांनो, प्लॅस्टिक किंवा कचरा साठवण्यासाठी अशी आजूबाजूला दगडे रचून जागा बनवली आहे. तुम्ही जर बॉटल किंवा काय आणत असाल तर इथेच गोळा करावं. तरी सुद्धा कुठे गेला प्लॅस्टिक? मगाचा टाकलाच ना तरी. हां बघा, तरी इथे कचरा साठायची जागा असून कोणतरी इकडे टाकलेलं आहे. अरे वा, कुठं आहेस म्हणजे तुझ्या मनात. हे बघा, इथे मध्ये मध्ये खून दिले कुठे जायचं. तसं पुढे पण आहे. तसं वाट चुकण्याचं काही धोका नाही आहे, सरळ रस्त्याच आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तो अभि पाठीरान पोकेमॉन पकडतोय. म्हणजे ती सध्या काय करते याच्यात? नाही मॅसेज. हा, आमच्या ह्याच्यात मी आणि हा अजय आणि अभि ठिकाणी सुट्टी अचानक टाकले. म्हणजे आता वाजले तर 7:15 झालेत, पण अजून HRला मेसेज गेला नाही की येणार नाही अजून. नशीब आठवण केला आणि टाकायला गेला. काय भेटू पुढे. तुम्हाला मित्रांची ओळख करून देतो. आपले खासच आहे प्रत्येक वेळीचे. हा आजा,
हा अभि शिंदे खास आवारठा. आमचा ग्रुप यावेळी कमी आला आहे आणि आमच्या ग्रुपला नवीन जॉईन झाला आहे आदित्य चाचे. हा सेकंड टाईम आला आहे ना, थर्ड ट्रेक असेल ह्याचा. माझ्यासोबत सेकंड टाईम आला आहे. आणि मेन सांगायची गोष्ट म्हणजे अजून त्याने घरी सांगून क्रिकेट खेळायला चालला आहे. घरी सांगून क्रिकेट खेळायला चालला आहे. म्हणजे पप्पा गेले कामाला की मग चालेल, काय नाही. एकदा पप्पा कामाला गेले की मग कोण विचारतोय कुठे गेला म्हणून. मोगलीची नाही, हे झालं आहे. त्याच्यामधून नॉर्मल वाट काढायला लागते. मस्त वाटते हे जरा. वाकून जा नाही, सावली आहे, ऊन काहीच नाही. म्हणजे तरी 7:30 झालेत. या झाडांमुळे ऊन पायवाटपर्यंत पोचत नाही आहे. इथे जरा ओपन स्पेस आला आहे की उन्हाची सावली येते. हे बघा, अभि शिंदे. तिकडे तुम्हाला खाली हायवे दिसत असेल, गाडी जाताना पण दिसते. भला मोठा पहाड पर्वत. वसईवरनं आपण वालीवरून 4:45 दरम्यान निघालेलो. वसई स्टेशनला 5:15ची ट्रेन पकडून विरारला गेलो. विरारवरून 5:35ची डहाणू होती पालघर स्टेशनसाठी, पण ती थोड्या 5-10 मिनिटासाठी सुटून गेली. मग 5:15ची पकडून आम्ही पालघरला जवळपास 6:45पर्यंत पोचलो आणि 7:15 7:20पर्यंत पालघर स्टेशनवरून शेअरिंग ऑटो भेटली. तिथून बस पण असतात, पण लेट, ऑलरेडी आम्ही अर्धा तास लेट होतो. अर्ली मॉर्निंग करायचा होता ट्रेक सुरू, पण ऊन आला, ऊन दिसला, सनराईज ऑलरेडी झाला होता. शेअरिंग ऑटो 30 रुपये पर पर्सन घेतला. बस असेल, बसचं एवढं माहीत नाही रेट, 20-15पर्यंत असेल. 150 म्हणजे जवळपास 6 किलोमीटर. आम्ही 5 जण होतो. 150 रुपये घेतले. आणि पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतोच पुढे. तुम्हाला टॉप दाखवतो. तिथे जायचं आहे आपल्याला टॉपला. जरा ब्रेक घेतलाय, तिकडे थोडं चालू आहे, दाखवतोच तुम्हाला. आणि इथे मोठे मोठे खडक आहेत, मोठे मोठे दगड आहेत, ओपन स्पेस आहे. इथे जवळपास झाड नाही आहे. तो आमचा अभि दिसेल तसं काय नाही, व्हिडिओ फोटोच काढतोय. हे बघा, तुम्हाला हायवे दिसत असेल, पूर्ण ओपन स्पेस आहे. हा असा त्या दोघांमधून असा तिकडे थोडं रिक्स प्यायचं आहे, म्हणजे फक्त चढायचं आहे. आणि तो तिकडे ध्वज झेंडा दिसते टॉपला. म्हणजे आपण आता इकडून असं गेलो राईट साईडमधून लेफ्ट साईडला वरती, पूर्ण टॉपला इथे ओपन स्पेस आहे, तिकडे जायचं आहे. थोडा नाही, एवढं 10-15 मिनटात चढून जाऊ. तरी 20 मिनिटं पकडा तरी पण. हां, नाही एवढं, पण ठीक आहे. जरा चढच आहे. ते झाडाच्या इथून जरा टर्न आहे, त्या टॉपचं झाड दिसते, तिथून टर्न वरती सरळ आहे. बघू, चला. आजूबाजूला हे दिसत असेल तुम्हाला, काटेरी झाड. हे पावसाळ्यात किंवा हिवाळ्यापर्यंत रंगीबेरंगी दिसत असतील, पण सध्या हे कोमजलेली आहेत. लेफ्ट साईडला पूर्णच्या मोठ्याच्या मोठा डोंगर आहे, दगडी आहेत, खडक आहेत. त्याच्या आपण राईट साईडून चाललो आहे. मगाशी तुम्हाला दाखवलं
त्या कालदुर्गगडाच्या राईट साईडून आपल्याला टॉपला जायचं आहे. लेफ्ट साईडला पूर्ण एक काटेरी वनस्पती तुम्हाला दिसेल, जास्त प्रमाणात आहे. हा टॉपला तिकडे मागे तुम्हाला दिसत असेल टॉप आहे. आम्ही जरासा थोडा ब्रेक टाईम म्हणून जरासा उंच जागेवर आलो आहे. तुम्हाला बॅगचं सर्व तिकडे धुकं तुम्हाला दिसत असेल. खूप भारी, खूप भारी. हा नजारा पाहण्यासाठी खास करून ट्रेकिंगला जातो आम्ही. इथून थोडं सांभाळून ही बघा आमची गँग. सिटीवर ना कोण यायचा, मग सगळं माकडा यायचा. उंच ठिकाण जरा तिकडे तुम्हाला पालघर सिटी दिसत असेल. आलो होतो आम्ही त्या झाडाची इथून असं आलो आम्ही आणि इकडे जरा उंच ठिकाण तिथून असं जायचं आहे. हलकासा ते थोडं ते काटेरी दिसत आहे दोन, तिथून असं वरती मग त्या झाडाच्या इथं पायऱ्या लागत आहेत. कंपनीतून फोन येतोय, सोड जाऊन दे. इथून पायऱ्या जात आहेत. त्या पायऱ्याचं थोडं रिस्की पॅच बोलता येईल, कारण काही एवढे दिसत नाही तिकडे. तिकडे काय दिसत नाही की काय आहे. पायऱ्या बिऱ्या वरून आहेत त्या झाडात, नॉर्मल झाडापासून, पण त्याच्या अगोदर काय दिसत नाही. तिथूनच आपल्याला जायचं आहे. दाखवतो तुम्हाला. एवढं रिस्की पॅच काय नाही एवढं. नॉर्मल मध्ये आहेत की आपण तिकडे पाय ठेवू शकतो किंवा येऊ शकतो. त्या टॉपला आम्ही गेलो होतो मागा लास्ट उडन. इथून काय नाही एवढं, नॉर्मल आहे. टॉपला पोचलोय आपण. बालेकिल्ला म्हणून लिहिलंय आणि ते पाण्याची टाके काय मासा बघ कुठे दिसेल. अरे गोल्डन, हे बघा. मासा कुठं आला? आणि मोठा आहे, छोटा नाही. ते पण साधा नाही, गोल्डन मासा दिसतंय. तो बघा, तो बघ. गोल्डफिश, सॉरी गोल्डफिश. दिस मासा इज व्हेरी चांगला मासा. शांत बस रे. तो बघा बाहेर येतोय, लांबूनच दिसतोय. पण तो मोठा झाला की मोठा झाल्यावर इकडे आणलाय आणि तो एकटा तरी कसा राहतोय. थांबता पाणी आहे. हो, नको काय करू जास्त रे. खोल आहे, खोल आहे, खोल आहे. 2 फुटापर्यंत खोल आहे. 2 फूट प्लस 2 फुटाची टाकी. 5 ते 6 फूट खोल आहे टाकी. आश्चर्यचकितच आहे, कारण इथे वरती वाहता पाणी पण नाही, नॉर्मल पाणी आहे. तिथे मासा, ते पण गोल्ड फिश. धुका बघा. तुम्हाला वाजले 8:30 पावणे 9 झालेत तरी धुकं आहे अजून. आणि आता थोडं आम्ही खालो होतो तेव्हा ऊन लागत होतं, गरमी होती, पण इकडे हवा सुटले. तेव्हा बघा तुम्हाला दिसत असेल, पानं हलत आहेत, हवा सुटले. पण तिकडे आय थिंक नदी डॅम माहीत नाही, तिथे नदी डॅम दिसते. ऐकलं होतं पण नाव विसरलो. आणि हा अजून टॉप आहे, टॉप बोलता येईल, कारण तिकडे तिरंगा लागला आहे आपला. तिकडे आपल्याला जायचं आहे. टॉप आहे, टॉपला पोचलोच आहे आपण ऑलमोस्ट. थोडं बाकी आहे, पण इथे जरा मोकळी जागा दिसली आणि हवा आणि ते व्ह्यू खूपच भारी, खूपच भारी. जवळपास 1500 फूट उंच आहे हा. 1500 फूट उंच पायथ्यापासून 1500 फूट उंच कालदुर्ग आहे. आणि व्ह्यू पाहू शकता तुम्ही, खूपच सुंदर. तुम्ही बघू शकता मित्रांनो, टॉपला पोचलो आहे आपण आणि खूप सुंदर नजारा आहे, खूप म्हणजे खूप.
आणि त्याचसोबत एका बाजूला तुम्हाला प्रत्येक किल्ल्यावर नॉर्मली चाललं आहे की नावं लिहिले दगडांवर. खूप वाईट कारण महाराजांनी गडकिल्ले बनवले राखले ते आपल्या मराठ्यांसाठी आणि आपण ते राखले पाहिजेत. बाकी किल्ला मस्तच आहे. बाकी ते प्रतीक म्हणून नाव लिहिलं आहे. परत इथे प्रकाश म्हणून नाव लिहिलं आहे. काय खालती काय खालती पण आहे बघ तसंच आहे. हां हे गडाच्या आपण राईट साईडला आहे बघा. इथे पण कलाकारांनी आपली कलाकारी सोडली नाही आहे. 28/2025 गेल्या वर्षी लास्ट इयर कलाकार आपली इकडे पण दाखवलेली आहे. छोट्या छोट्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ते मोठे खडक दगड बोलू शकता तुम्ही. खूप मोठे खूप. आणि इकडे पाण्याची टाकी आहे. हे दुसरं टाकं आहे. ते छोटं तर आपल्याला गोल्डफिश दिसले होते. ते छोटं टाकं आहे आणि हे पाण्याचं दुसरं टाकं आहे. कचरा खूप आहे. मेन आता हे प्लेट दिसले. परत पिशवी आहे तिकडे. प्लॅस्टिक भरपूर आहे तिकडे. प्लेट आहेत. या बाजूला पण तुम्हाला कचरा दिसेल. मेन पाण्यात तरी कचरा करू नये. इथे काय रोज काय कोणी साफ करायला या बाजूला येत नाही. पाण्याची टाकी. मग मित्रांनो आपण गड किल्ले अनुभवायला येतो, फिरायला येतो, पण अशी फालतूगिरी करू नये. आपल्याला तिकडे टॉपला जायचं आहे. पायऱ्या आहेत. ते तुम्ही मगाशी नाव बघितले तिथून पायऱ्या आहेत. टॉप अच्छा टॉपला आलो. इथे टॉपला पण बघा मध्ये दगडांची आणि आजूबाजूला काय जसं जाली किंवा म्हणजे अशी काय लावलं नाही आहे सेफ्टीसाठी. ओपन पॅच आहे पूर्ण. म्हणून वरती आला की जरा सांभाळून. इथे पण पाण्याचं टाकं आहे. पाणी नाही सध्या, खाली आहे. उन्हाळ्याचा सीझन चालू आहे. सध्या पाणी नाही, खाली आहे. म्हणून खाली दिसतंय. आणि आजूबाजूला तुम्हाला दिसेल काय सेफ्टी नाही आहेत. वरती आला की जरा सांभाळून बघू शकता. आपण तिकडे मगाशी थांबलेलो उंच ठिकाणी. या बाजून आपण किल्ल्याच्या राईट साईडून आपण तिकडे गेलो होतो. तिकडून मागून इकडे आलो. आणि तुम्ही बघू शकता आय थिंक हे चूल पेटवण्यासाठी केलं असावं. आणि तिरंगा तुम्ही बघू शकता उंचावर. चायचं बेत चालू आहे आणि कलाकारी चालू आहे. दाखवतो तुम्हाला. इथे पाणी टाकला बघले. माणसं मोजले. 4 आहेत. पाणी टाकला नंतर परत माणसं मोजतो 4 आहेत. पाणी वाढवला परत नंतर माणसं मोजतो 4 आहेत. आणि इथे पाणी कमी केला. आणि पाणी कमी कशाने केला? हा नॅपकिनने. आणि आता अशा गोष्टी आणायच्या आहेत. हा आणि हे लास्ट टाइम सगळं मीच आणायचो. हे काय स्वतः होता काय घेत नाही, सगळं मी आणतो. पण आता यावेळी मी सांगितलेला की एकांकडून जबाबदारी घ्या. बाकी आम्ही लास्ट टाइम जून महिन्यात पावसाळ्यात 2025ला माऊलीगडावर गेलो होतो. आणि हा अभिला मी चायचं सगळं सामान आणायला, सगळं स्टोव तर माझ्याकडेच होता. चायचं सगळं सामान आणायला सांगितलं आणि त्याने सगळं आणलं. चायपत्ती सगळी साखर आणली आणि नेमकी कप विसरला. आणि तिकडे आम्हाला माऊलीगडावर टॉपला जॉईन होणार होतं माझ्या पथकातला, रोलतसा पथकातला ग्रुप. आणि त्यांच्यासमोर माझी इज्जत कमी केली याने. कपच विसरला. आणि नंतर मग बाटल्या कापून मग चाय पियाला त्याच्यामध्ये. त्या सह्याद्रीमध्ये जुगाड करायला लागते. जिबी लाव डॉली चायवाला.
बघू शकता मस्त सुगंध येत आहे. अरे स्टाईल पण आहे. 7:20ला ट्रेक सुरू केला होता आणि 7:20 म्हणजे 9:50 8:50ला पोहोचलो ना आपण टॉपला. 8:50ला टॉपला पोहोचलो म्हणजे ऑलमोस्ट दीड तास लागला आम्हाला. थोडा आम्ही मध्ये ब्रेक पण घेतला. एक 1.25 तासाचा ट्रेक आहे, जास्त मोठा नाही. बॅकग्राऊंड जरा चांगला आहे. वाट लावेन फालतूगिरी करतात. आणि तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली कोण ना कोण ग्रुपमध्ये ज्याला जबाबदारी देणार तो वाट लावणार. तर आज हा बघा, हा मागे हा अजय सुर्वे, त्याला आम्ही चाय सगळं माझ्याकडे स्टोव आहे, चायचं सगळं सामान आणायला सांगितले, सर्व आणला. आणि हा पण अभिसारखाच कप विसरला. तर ही बघा कशी पितायत. कशी पितायत. आमचा कॅप्टन दळभद्री आहे. दलभद्री, तुम्ही काय करत ना माझ्या अंगावर सगळं टाकता. यात बोलला होता की कप मी घेऊन येतो, बाकीचं सगळं तू बनव. पी 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 पी. मी काम करतो, साखर मी खातो, मला ह्याच्यात द्यायचं आहे. हा मला देते. मी अशात घेऊ. पिलं काय? पी पी. जाम साखर आणले नवीन उद्योग चालू आहेत. म्हणजे गरम गरम चाय तोंड न लावता पिणे. आणि आम्ही वेटिंगला आहो. नको दे इकडे मग पी ना. गजत जाता बरं. काय आता नको करू डाउनलोड. 10 वाजलेले आहेत, म्हणजे जवळपास 1.5 ते 2 तास. 1.5 तास असेल. 1.5 ते 2 तास आम्ही गडावर घालवला. चाय प्यालो, थोडा वेळ झोपलो, म्हणजे लकाटलेलो. थोडं आता गड उतरायला सुरुवात करते. चढते वेळी 1.5 तास लागला, उतरते वेळी जास्त नाही, 1.25 तासात उतरू. पण उतरते वेळी काळजी घ्यावी लागते, कारण खूप स्लिपरी पॅच आहे, पाऊस नसला तरी सुद्धा. आणि आमच्यात एकाने घातले सँडल. चढते वेळी काय वाटला नाही, उतरते वेळी समजेल. आता दाखवतो तुम्हाला. तो बघा, बरं अजय आहे. हात पकडून त्याला उतरावं लागते. नवीन ट्रेकर आहे. अजय आणि त्याच्या पाठी आम्ही ठेवलं ट्रेन ट्रेकर. शिकवायसाठी काय? शिकवण्यासाठी. शिकेल, त्याला आवड आहे. आदर्शला आवड आहे ट्रेकिंग करायची. आदित्य, 2 जुडवावर आदित्य सारखं मला बोलायचं जायचं ट्रेकिंगला जायचं आहे, त्याला आज आणली. एव्हा पुढे मी आणतो त्याला. पायथ्याशी पोचलोय आपण. अर्धा तास लागला उतरायला. जास्त काय वेळ गेला नाही. हा नवीन होता म्हणून जरा टाइम झाला, नाही तर अजून लवकर आलो असतो. आणि किल्ला बघण्यासारखं म्हणजे 2 पाण्याचे टाके आहेत, बाकी काय एवढं नाहीत. पण ते आपण म्हणजे असे छोट्या मोठ्या किल्ल्यामध्ये बघतो की कोरीव काम केलं असते, काय ना काय नक्षी काढून ठेवले असते. ते थोडं टाळलं तर बरं होईल. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ आहे, पहिला ब्लॉग आहे, सपोर्ट करा. बाकी काय चालूच राहील. थँक्यू.